नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला रिझनिंगच्या ऑनलाईन लाईव्ह बॅचच्या बद्दल एक खूप महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे। जसं की तुम्हाला थंबनेलवर दिसतंय की संपूर्ण रिझनिंग बॅच जी आपल्याला ऑनलाईन लाईव्ह फॉर्मॅटमध्ये कंप्लीट रिझनिंगसाठी घ्यायची आहे। त्या बॅचमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे, याचा आपल्याला कशासाठी उपयोग होणार आहे आणि वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या 10 मिनिटांमध्ये डिस्कस करायच्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया येईल की ही बॅच किती महत्त्वाची आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं ही संपूर्ण रिझनिंग बॅच आहे जी कंप्लीट ऑनलाईन आणि लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होणार आहे। आणि ही एक्झाम ओरिएंटेड बॅच, जसं की आपल्या IBPS एक्झाम आहेत, SBIच्या एक्झाम्स आहेत, इन्शुरन्सच्या एक्झाम आहेत, MBA CETच्या एक्झाम आहेत, या सगळ्याच एक्झामसाठी असणार आहे। बॅच चालू होणार आहे 11 जून 2026 पासून, ज्याची फीस असणार आहे 1499 आणि ही बॅच आपल्याला संकल्प 247 या ॲपवर अवेलेबल असणार आहे। परंतु पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी या बॅचची फीस फक्त 799 असणार आहे। पण एकदा 50 ॲडमिशन आपले संपले त्यानंतर ही ॲक्च्युअल फीस आपली 1499 ॲज इट इज पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे। या बॅचमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं, या बॅचमध्ये लॉजिकल रिझनिंगच्या सगळ्याच एक्झामसाठी IBPS एक्झाम असतील, MBA CET असेल, येणारी SBIची एक्झाम असेल, IBPSचं कॅलेंडर असेल, त्याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्स सगळ्याच्या सगळा पार्ट त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे। लाईव्ह इंटरॅक्शन लेक्चर्स असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे झालेले सगळे व्हिडिओ हे सेम डेला आपल्याला ॲपमध्ये हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कितीही वेळा रिव्हिजन करण्यासाठी अनलिमिटेड ॲक्सेस त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे। सोबत आपल्याला IBPS PO, IBPS क्लर्क, त्यानंतर SBI PO, SBI क्लर्क, RRB PO, RRB क्लर्क या सगळ्याच इम्पॉर्टंट एक्झाम्सचे मेमरी बेस पेपर, जे 60 पेक्षा जास्त मेमरी बेस पेपर, ज्यामध्ये आपल्याला वर्ष 2017, 18, 19, 20 पासून ते वर्ष 2025 पर्यंत सगळे मेमरी बेस पेपर विथ व्हिडिओ अनालिसिस मी स्वतः रेकॉर्ड करून त्यामध्ये ठेवलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला मागच्या 5 ते 6 वर्षांपेक्षा जास्त एक्झामचा एक प्रॉपर अनुभव, एक अनालिसिस तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। ते सगळे व्हिडिओ मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या बॅचमध्ये ॲड करतोय। सोबत RBI सारखी एक्झाम असेल, RRB सारख्या एक्झाम असेल, त्या एक्झाममध्ये 40 मार्काचा जो विषय आहे कम्प्युटर अवेअरनेस, त्याच्या कम्प्युटर अवेअरनेसच्या 50 लाईव्ह मॉक्स, ज्या जवळपास 2000 क्वेश्चनपेक्षा जास्त क्वेश्चन्स त्यामध्ये ॲड केलेले आहेत, तीही बॅच आम्ही त्यामध्ये तुम्हाला रिझनिंगच्या बॅच सोबत फ्रीमध्ये ॲड केलेली आहे। एक्स्ट्रा रिझनिंगचे क्वेश्चन, कमीत कमी 4000 वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिससाठी टॉपिक वाईज याच बॅचच्या डेडिकेटेड टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। पुढचा मुद्दा जो आहे की टेलिग्राम आणि व्हॉट्सअप असे दोन्ही वेगवेगळे सेपरेट ग्रुप असणार आहेत। त्यामध्ये सगळ्या फाईल्स, शेड्यूल आणि सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी शेअर केल्या जातील। बॅचची व्हॅलिडिटी ही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये 4 महिने असेल आणि त्याला रेकॉर्डेड फॉर्मॅट पण आपल्याला 4 महिने रिपीट बघता येईल। त्यासाठी तुम्हाला काही डाऊट असतील तर 99 70 23 33 21 हा मोबाईल नंबर किंवा 70 20 41 46 28 या नंबरवर आपल्याला कॉल करून माहिती घेता येईल। ही बॅच आपल्याला संकल्प 247 ॲपवर अवेलेबल आहे आणि ही बॅच सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या ॲग्रिकल्चर AFOच्या प्रिलिमसाठी पण खूप महत्त्वाची असणार आहे। पुढे बघूया या बॅचच्या व्हिडिओच्या मध्ये आपल्याला काय काय मुद्दे बघायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये माझ्या बाबतीत इन्फॉर्मेशन जर बघायची आहे तर लॉजिकल रिझनिंगच्या विषयासाठी मी मागच्या 8 वर्षांपासून फक्त एक विषय पूर्ण हा लॉजिकल रिझनिंगचा संकल्प एज्युकेशनला घेतोय। तो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये कंप्लीट। माझं MBA फायनान्स झालेलं आहे नांदेडमधून आणि त्यामध्ये मला बँकिंग, रेल्वे, SSC, MBA CET या सगळ्याच एक्झामच्या टीचिंगचा एक्सपिरियन्स हा मागच्या 8 वर्षापासूनचा आहे। फायनल सिलेक्शन युनियन बँक ऑफ इंडिया, RRB POचे 2 एक्झाम्स, त्याचे फायनल इंटरव्ह्यूज आणि LIC ADO सारखी एक्झाम त्याचे इंटरव्ह्यूज, हा पार्ट मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि आत्ताही होणाऱ्या सगळ्याच एक्झामला मी स्वतः अप्लाय करून त्या एक्झामचा पॅटर्न काय चालू असतो अपडेटेड, तीही इन्फॉर्मेशन घेत असतो। तर ते तुम्हाला बॅचमध्ये देण्यासाठी मला इम्पॉर्टंट असेल। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे कळणार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं, रिझनिंग कोणकोणत्या एक्झामसाठी युजफुल आहे, त्यानंतर रिझनिंग का जास्त इम्पॉर्टंट आहे अदर सब्जेक्टपेक्षा, सिलेक्शन झालेल्या स्टुडंट्सचे मेन्सचे रिझनिंगचे स्कोर कार्ड, ज्या विद्यार्थ्यांना मी स्वतः रिझनिंग मागच्या 5 ते 6 8 वर्षापासून ऑफलाईन ऑनलाईन मध्ये शिकवलेलं आहे, 6 7 8 वर्षांपेक्षा जास्त काळ
एकाच इन्स्टिट्यूटला शिकून त्या विद्यार्थ्यांचे झालेले सिलेक्शन्स आणि मेन्समध्ये रिझनिंग विषयाचा स्कोर कार्ड हा मी रिसेंटली झालेल्या एक्झाम्सचा तुमच्या पुढे ठेवणार आहे. MBA CET मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये ऑफलाईन बॅचमध्ये प्रिपरेशन केलंय आणि MBA CET फक्त याच सिलेबसवर दिली, त्यांचे स्कोर कार्ड तुम्हाला कळतील आणि यामध्ये कोणते टॉपिक आपण प्रिलिम्स आणि मेन्सचे घेणार त्या पद्धतीने आणि बॅच कशी बाय करायची. बॅच कशी बाय करायची हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण की खूप सारे कॉल्स हे काल इमेज टाकल्यानंतर चालू झाले होते. तर बॅच बाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्ले स्टोअर वरून संकल्प 247 नावाचा ॲप पहिल्यांदा डाउनलोड करायचे. आपलं नाव, मोबाईल नंबर टाकून एक पासवर्ड आपल्याला स्वतःलाच जनरेट करायचा आहे. आपण स्वतःच तिथं पासवर्ड एक टाकायचा आहे. त्या पासवर्डने नंतर आपण लॉग इन करू शकतो तुमच्या मोबाईल नंबरनुसार. त्यानंतर आपल्याला ॲपमध्ये गेल्यानंतर होम पेजवर ऑल कोर्सेस सेक्शन दिसतील. त्यानंतर तुम्हाला तिथे संपूर्ण रिझनिंग बॅच बाय अमोल पाटील ही सिलेक्ट करायची आहे आणि तिथं बाय नावचं ऑप्शन असेल, तिथं तुम्ही बाय केल्यानंतर तुम्हाला डन ऑप्शन येईल. यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला 2 मोबाईल नंबर इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करून बॅचच्या संदर्भातची डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. पुढे येत असताना आपल्याला महत्त्वाचे मुद्दे, सगळ्यात महत्त्वाचा हे कोणकोणत्या एक्झामसाठी युजफुल असणार आहे. येणारी IBPS एक्झाम ऑगस्ट 2026 पासून जे आपल्याला शेड्यूल आहे, ऑलरेडी जानेवारी महिन्यामध्ये त्याचं कॅलेंडर डिक्लेअर झालेलं आहे. या एक्झामसाठी सगळ्यात महत्त्वाचं IBPS PO, क्लर्क आणि ॲग्रिकल्चर AFO साठी रिझनिंग हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यासाठी ही एक्झाम आणि हा कोर्स आपल्याला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर ग्रामीण बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, क्लरिकल आणि स्केल 2 ची एक्झाम, त्यामध्ये पण आपल्याला हा कोर्स उपयुक्त असणार आहे. MBA CETचं प्रिपरेशन करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी लॉजिकल रिझनिंगचा विथ क्रिटिकल रिझनिंग हा पार्ट खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. SBI PO आणि क्लरिकलच्या ऑगस्ट महिन्यामध्ये शेड्यूल असलेल्या एक्झाम, त्यासाठीही आपल्याला हा कोर्स अवेलेबल आहे. RBIची ॲड सध्या ग्रेड B ची आलेली आहे. असिस्टंटची मेन्स सध्या शेड्यूल आहे. अटेंडंट अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी ज्या एक्झाम आहेत त्यासाठी पण हा कोर्स आपल्याला उपयुक्त असणार आहे. इन्शुरन्स एक्झाम, महावितरण सारख्या खूप साऱ्या एक्झाम ज्या BCom बेस आहेत, कॉमर्स बेस विद्यार्थ्यांसाठी आहे, त्यांनाही रिझनिंग विषय त्या एक्झामला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीची तयारी करणारे जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षा होते, त्यामध्ये 80 मार्क्सच्या पझल्स ह्या विचारल्या जातात आणि पेपर हा खूप इझी असतो. तो IBPS पॅटर्नवर असल्या कारणाने ही रिझनिंगची बॅच तुम्हाला टेट सारख्या एक्झामला पण कामी देणार आहे. पुढे येऊ आपण. वाय रिझनिंग इज मोर इम्पॉर्टंट. रिझनिंग जास्त इम्पॉर्टंट का आहे बाकीच्या सब्जेक्ट पेक्षा, तर हे महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घ्यायचे. रिझनिंग इक्वल टू सिलेक्शन मेकर सब्जेक्ट. आपल्याला इझिली सिलेक्शन जर करायचं आहे, मेन्समध्ये आपल्याला जास्त मार्क घ्यायचे आहेत, प्रिलिम्समध्ये कट ऑफ क्लिअर करायचे आहेत, तर आपल्याला रिझनिंग महत्त्वाचं आहे. रिझनिंगमध्ये आपण सगळ्यात जास्त स्कोअर करू शकतो. टॉप स्कोरिंग सब्जेक्ट आहे बँकिंग आणि MBA CET साठी. तुम्हाला MBA CETचं पर्सेंटाईल जरी 99च्या प्लस पाहिजे असेल तर रिझनिंग खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर कमी वेळेत जास्त मार्क्स मिळवून देणारा सब्जेक्ट हा लॉजिकल रिझनिंग आहे. स्पीड प्लस ॲक्युरेसी वाढवणारा सर्वात इम्पॉर्टंट सेक्शन. आपल्याला एक्झाममध्ये परीक्षा देत असताना स्पीड पण वाढवायची आणि ॲक्युरेसी पण वाढवायची, तर यासारखा सोपा सब्जेक्ट आपल्याला दुसरा अवेलेबल नाहीये. कट ऑफ क्लिअर करण्यासाठी रिझनिंगची मोठी भूमिका. सगळ्यात महत्त्वाचं मेन्स एक्झाममध्ये जर आपल्याला पेपर डिफिकल्ट आला, जनरली मेन्समध्ये डिफिकल्टच असतो, त्या केसमध्ये रिझनिंग सारखा विषय आपल्याला कट ऑफ क्लिअर करण्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. बेसिक क्लिअर तर ॲडव्हान्स क्वेश्चन्स इझिली होतात, त्यामुळे रिझनिंगचं एकदा बेसिक फाउंडेशन परफेक्ट झालं तर आपल्याला मेन्ससाठी पण ॲडव्हान्स क्वेश्चन त्याच लेवलचे इझिली सॉल्व्ह करता येतील. हाय अटेम्प्ट्स लेस निगेटिव्ह इक्वल टू बेटर सिलेक्शन चान्सेस. हा पार्ट आपण लक्षात ठेवायचा आहे, कारण की खूप सारे अटेम्प्ट्स हे कमी वेळात 20 मिनिटात 35 क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात. त्यानंतर आम्हाला कमी निगेटिव्ह मार्क म्हणजेच निगेटिव्ह होण्याचे चान्सेस खूप कमी असतात रिझनिंगमध्ये. फास्टेस्ट इम्प्रूव्हमेंट आहे आपल्याला रिझनिंगमध्ये. कमी वेळामध्ये आपण हा रिझनिंगचा 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करून विथ क्रिटिकल रिझनिंग विथ मेन्स एक्झाम आपण हे जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट खूप कमी वेळात करू शकतो. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा फेवरेट स्कोरिंग सब्जेक्ट लॉजिकल रिझनिंग असल्यामुळे आपल्याला हा रिझनिंगचा कोर्स लक्षात घ्यायचा आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. पुढचा मुद्दा विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड. विद्यार्थ्यांना हे असेच विद्यार्थी आहेत जे रिसेंटली आत्ता लागलेल्या निकालामध्ये फायनल एक्झाममध्ये सिलेक्शन झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे हे स्कोर कार्ड आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांना मी प्राऊडली सांगू शकतो की ऑफलाईन असेल ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असेल, पूर्ण रिझनिंगची बॅच 6 महिने
5 महिने 6 महिने जेवढा काळ एक रिझनिंग बॅच संपण्यासाठी लागतो तेवढा डेडिकेटेड काळ ती बॅच संपवण्यासाठी मी या विद्यार्थ्यावर खर्च केलेला आहे. म्हणजेच पूर्ण रिझनिंगची बॅच स्टार्ट टू एंड हा कंप्लीट करणारा पार्ट आपल्याला या सगळ्या विद्यार्थ्यांच्या निकालामधून लक्षात येईल. बघा यामध्ये सुदर्शन नावाचा विद्यार्थी आहे. सिलेक्शन झाल्यानंतरचा हा लगेच आलेला मेसेज होता की सर हे सिलेक्शन झालं आणि त्याचं स्क्रीनशॉट, त्याला अभिनंदन केल्यानंतर मेसेज आहे थँक्स सर, टॉप स्कोरिंग रिझनिंग आहे तुमच्यामुळे. याच नाही सगळ्याच एक्झाममध्ये, म्हणजे सगळ्याच एक्झाममध्ये रिझनिंगला टॉप स्कोरिंग आहे. त्यानंतर मुख्तार नावाचा विद्यार्थी आत्ता ऑफलाईन मधून निघालेल्या बॅच मधला फायनल सिलेक्शन झाला. त्याला रिझनिंग विषयामध्ये मेन्स साठी 31 मार्क 31 मार्क्स तिथं आहेत, हे लक्षात घ्यायचंय. 31 मार्क्स. त्यानंतर सूरज एवंदे नावाचा मुलगा आहे, त्याला रिझनिंग मध्ये जर बघितलं तर 32.25 मार्क आहेत. मेन्स एक्झामचे हे सगळे स्कोर कार्ड आपल्या पुढे मी ठेवलेले आहेत. त्यानंतर सुदर्शन जो आधी मेसेज केला होता त्याला रिझनिंग मध्ये जर बघितलं तर 31.50 मार्क आहेत. त्यानंतर श्रद्धा नावाची विद्यार्थी, तिचं फायनल सिलेक्शन ऍज RRB PO झालेला आहे रिझनिंग मध्ये, 23 मेन्सला मार्क्स आहेत. त्यानंतर इकडे मनीषा नावाची विद्यार्थी आहे, 29.75 मेन्सला. बाकी विषयाच्या स्कोर कार्ड सोबत पण कंपॅरिझन जर केलं तर हायेस्ट स्कोर तुम्हाला दिसेल 17, 19, 23 रिझनिंग, बाकी 19 या पद्धतीने हायेस्ट स्कोर रिझनिंगचा दिसेल. इकडे बघा 6, 13, 29 आणि रिझनिंगला 31.50. लक्षात घ्यायचंय सगळ्या विषयापेक्षा इकडे पण मनीषाच्या स्कोरमध्ये 9, 19, 29, 23 मध्ये रिझनिंग टॉप आहे. तर हे समजून घ्यायचंय की आपल्याला रिझनिंग टॉप स्कोरिंग मध्येच असणार आहे. सानिकाचा स्कोर बघा इथं रिझनिंग मध्ये 30, बाकी विषयामध्ये पण स्कोर दिलेत. प्रतीक्षाचा स्कोर जर बघितला तुम्ही रिझनिंग विषयामध्ये 26.75, या पद्धतीनं वेगवेगळ्या मेन्स एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेले स्कोर कार्ड. त्यानंतर MBA CET साठी हा कोर्स उपयुक्त आहे का नाही, तर याच विद्यार्थ्यांना मी ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये जेव्हा लॉजिकल रिझनिंग स्टार्ट टू एंड घेतलेली आहे त्यांना पडलेले हे मार्क्स आहेत. बघा विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल इथं तुम्हाला मे बी दिसत नसतील तर 91.39 समथिंग. त्यानंतर इकडं 95.05 पर्सेंटाईल इथं आपल्याला MBA CET मध्ये, 97.70 पर्सेंटाईल इथं आपल्याला दिसत आहेत वरदचे. इकडं होती पूजा, इकडं होती आपली माधवी. त्यानंतर पुढे परेश नावाचा विद्यार्थी ऑफलाईनचा आहे, 97.35 MBA CETच्या पर्सेंटाईल याच रिझनिंगच्या कोर्स ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये केलेला विद्यार्थी. त्यानंतर 90.43 हे आपल्याला स्नेहलचा स्कोर दिसतोय पर्सेंटाईल MBA CET मध्ये. 91.02 हा MBA CETचा स्कोर आहे ओंकारचा. त्यानंतर शिरीषचा हा स्कोर आहे 87 पॉईंट समथिंग. हे चालू बॅच मधले विद्यार्थी ज्यांनी बॅच चालू असतानाच MBA CETचा फॉर्म भरला, परीक्षा दिल्या आणि तेवढ्याच प्रिपरेशनवर हा स्कोर कार्ड त्यांचा आहे. पुढे 82.74 बॅच चालू असताना स्वप्नीलचा स्कोर आहे. त्यानंतर वैशालीचा स्कोर बघितला 78.51, हा MBA CETचा स्कोर कार्ड आपल्याला तुमच्या पुढे दिसतोय. पुढे सगळ्यात महत्वाचा विषय की या संपूर्ण रिझनिंग बॅच मध्ये आपण सिलेबस कोणत्या पद्धतीने घेणार आहे, प्रिलिम्स आणि मेन्सचे कोणते कोणते टॉपिक घेणार आहे, त्याचं वेटेज काय, हा पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. बघा यामध्ये आपण कंप्लीट रिझनिंग सिलेबस घेणार आहे, याच्यात कुठलाच डाऊट नाहीये. कोडिंग डिकोडिंग हा टॉपिक, त्याचं वेटेज 5 ते 10 मार्क वेगवेगळ्या एक्झाम मध्ये असणार आहे. डिरेक्शन सेन्स आपण घेणार आहे, ब्लड रिलेशन, इनइक्वॅलिटी, सिलॉग, इनपुट आउटपुट, मिसलेनियस टॉपिक्स, सिटिंग अरेंजमेंट, पझल, डेटा सफिशियन्सी आणि क्रिटिकल रिझनिंग. विथ क्रिटिकल रिझनिंग हा सगळ्याचा सगळा पार्ट आपल्याला येणाऱ्या सगळ्या एक्झामला टार्गेट करायचं 2026 मधल्या. तर हा खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा रिझनिंग सेक्शन तुमचा असणार आहे. पुढे येत असताना आपण बॅच प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये कशी डिवाइड केलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण टॉपिक्स कसे घेणार आहे. कोडिंग डिकोडिंग टॉपिक मध्ये कंडिशनल, सिक्वेन्स, अल्फा न्यूमरिक, नंबर रिअरेंजमेंट आणि चायनीज कोडिंग हा पार्ट आपल्याला याच्यामध्ये प्रिलिम्स साठी बघायचा आहे. पुढे डायरेक्शन सेन्सचं बेसिक, इझी क्वेश्चन आणि मॉडरेट लेवलचे क्वेश्चन जे एखाद्या PO प्रिलिम्स पर्यंत विचारल्या जाऊ शकतात तिथपर्यंतचे क्वेश्चन आपण बघणार आहेत. पुढे मेन्सचाही पार्ट बघायचा सगळ्यात महत्वाचं. ब्लड रिलेशन बेसिक, इझी, मॉडरेट, इनइक्वॅलिटी बेसिक, मॉडरेट. त्यानंतर सिलॉग मधले सगळे रूल्स, इझी, मॉडरेट, ओनली, ओनली फ्यूच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या एक्झाम मध्ये विचारल्या जातात सतत. सिटिंग अरेंजमेंट मध्ये सर्क्युलर बेस सिटिंग अरेंजमेंट, त्यामध्ये इनसाइड फेसिंग, इनसाइड आउटसाइड फेसिंग. सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये पझल, स्क्वेअर, रेक्टँगल, स्क्वेअर मध्ये फेसिंग बदललेले क्वेश्चन. सिंगल लाईन मध्ये ऑल पर्सन फेसिंग नॉर्थ, ऑल पर्सन फेसिंग नॉर्थ ऑर साऊथ अशा इन्फॉर्मेशनचे क्वेश्चन. बॉक्स बेस्ड क्वेश्चन.
पॅरलल रोजचे सिटिंग अरेंजमेंट, ट्रँग्युलर सिटिंग अरेंजमेंट, अनसर्टन नंबर ऑफ पर्सन, डेझिग्नेशन बेस्डच्या सिटिंग अरेंजमेंट, हा सगळा पार्ट आम्हाला प्रिलिम्सचा बघायचाच आहे. प्रिलिम्स मधला पझल आपल्याला पार्ट वाईज डिवाइड केलाय. पहिले इंट्रोडक्टरी पझलचा पार्ट, बॉक्स बेस पझल असतील, मंथ डेट असतील, मंथ इयर असतील, इयर आणि एज असतील, फ्लॅट अँड फ्लोअर बेस असतील, हाही आपल्याला पझलचा पार्ट. आणि याला सोडून वेगवेगळ्या भरपूर नव्या टाइप्स यामध्ये ऍड आहेत. इनपुट आउटपुटचे बेसिक विथ कन्सेप्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आमचं बेसिक फाउंडेशन जर क्लिअर नसेल तर आम्हाला पुढे रिझनिंग मध्ये जाऊन काही फायदाच नाहीये. नंबर बेस, नंबर वर्ड बेस आणि ट्रिकी क्वेश्चन्स आपण ह्या प्रिलिम्स साठी, ऍक्च्युअल इनपुट आउटपुट जर बघितला तर प्रिलिम्सला खूप कमी वेळा विचारला जातो. कोडिंग डिकोडिंग, आता मेन्स वाला पार्ट जर बघितला, न्यूमरिकल रो बेस क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला मेन्स एक्झाम मध्ये विचारले जातात. स्टेप बेस अल्फा न्यूमरिक आहे, न्यू पॅटर्न कोडिंग डिकोडिंग जी चायनीज कोडिंग वर डिपेंड आहे, तो जो प्रिलिम्सला पार्ट बघितला तो वेगळा आहे, मेन्सला बघायचा तो वेगळा आहे. डिरेक्शन सेन्स मध्ये कोडेड डिरेक्शन सेन्सचा पार्ट आपल्याला मेन्सला विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कन्सेप्टवरचा हा पार्ट इथं कव्हर करायचा आहे. इनइक्वॅलिटीचा कोडेड इनइक्वॅलिटी, मॅजिक बॉक्स आणि जिथं आपल्या चूक जास्त होतात तो म्हणजे इदर ऑरचा पार्ट, तो सगळा पार्ट आपल्याला इनइक्वॅलिटी आणि सिलॉग मधलाही मेन्ससाठी बघायचा आहे. कोडेड ब्लड रिलेशन, पॉइंटिंग टू अननोन पर्सन, ब्लड रिलेशन मिक्स सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन, पझल 4-5 मेन्सचा पार्ट, डायग्राम बेस पझल, डेझिग्नेशन बेस मेन्सच्या पझल, फ्लॅट अँड फ्लोअर मेन्सच्या पझल. पुन्हा मेन्सला नवीन टॉपिक जो ऍड झालाय तो डेटा सफिशियन्सी. हा टॉपिक येण्यासाठी मेन्सला हा टॉपिक विचारला जातो, याच्यासाठी आधीच्या सगळ्याच टॉपिकच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामुळे डेटा सफिशियन्सी खूप इम्पॉर्टंट आहे मेन्सच्या दृष्टीने. इनपुट आउटपुट डिफिकल्ट लेवल, ट्रिकी लेवलचा पार्ट, न्यू पॅटर्नचा पार्ट आपला यामध्ये जर ऍड केला आपण तर बिलकुल हा मेन्सचा न्यू पॅटर्नचा सब्जेक्ट आपला टॉपिक कव्हर होऊन जाईल. पुढे बघत असताना क्रिटिकल रिझनिंग. क्रिटिकल रिझनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं आपलं इंग्लिश चांगलं असलंच पाहिजे, पण इंग्लिश चांगलं असतानाच आपल्याला क्रिटिकल रिझनिंग म्हणजेच ते डिसिजन मेकिंग आहे, त्याची कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कन्सेप्टच क्लिअर नसेल तर आम्ही क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकत नाही. तो सगळा पार्ट कोर्स ऑफ ऍक्शन, कॉजेस अँड इफेक्ट, स्टेटमेंट अझम्पशन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट आणि या सगळ्यांच्या ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट ज्या ऑलरेडी फ्री मध्ये तुम्हाला बॅच मध्ये ऍडेड असतील. मागच्या 5-5, 6-6 वर्षाचे मेमरी बेस पेपर, IBPS PO, IBPS क्लर्क, RRB PO, RRB क्लर्क, SBI PO, SBI क्लर्क, हा सगळा पार्ट बॅच मध्ये फ्री ऑफ कॉस्ट ऍड केलाय. आणि कम्प्युटर अवेअरनेसचे 2000 क्वेश्चन हे 50 वेगवेगळ्या लाईव्ह मॉक टेस्ट मधून तुम्हाला फ्री मध्ये ऍप मध्ये अवेलेबल असणार आहेत. तर हा सगळा पार्ट आपल्याला या मेन्स, प्री प्लस मेन्स संपूर्ण रिझनिंग बॅच मध्ये घ्यायचा आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं, बॅच चालू होते आपली कधी तर 11 जून पासून, 11 जून 2026 पासून. खूप महत्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये फीस वाला पार्ट 1499 वरून डिरेक्टली 799 असणार आहे, पण तो फक्त पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी. बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना 51 नंबर पासून होणाऱ्या ऍडमिशनला आपल्याला इथं फीस 1500 रुपये असणार आहे. ऍग्रिकल्चर AFO सहित आपल्याला ही बॅच अवेलेबल आहे. संकल्प 247 आपल्याला ऍप डाउनलोड करायचंय आणि त्या ऍपवर गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन, जसं मी ऑलरेडी सांगितलंय, ऑल कोर्सेस सेक्शन मध्ये जायचंय. तिथं संपूर्ण रिझनिंग बॅच बाय अमोल पाटील सर दिसेल आणि तिथं बाय नाव केल्यानंतर तुमची ही बॅच तुमची परचेस झालेली असेल. ही बॅच आपल्याला येणाऱ्या सगळ्या IBPSच्या एक्झामसाठी कामी देणार आहे. सगळ्यात महत्वाचं, बँक भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी या बॅचसाठी सगळ्यात महत्वाचं एनरोल करून घ्यायचं आहे. त्याचा फायदा आपल्या पुढच्या येणाऱ्या 5-6 महिन्याच्या सगळ्याच एक्झामला होणारच आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, रिझनिंग हा विषय एक वेळा परफेक्ट केला तर पुन्हा तुम्ही माझी पण बॅच नका घेऊ. एकदा परफेक्ट झाला तर पुन्हा कुठूनही करायची गरज पडणार नाही. त्यामुळे रिझनिंग, संपूर्ण रिझनिंग तुमचं या बॅच मध्ये कव्हर करण्याची जिम्मेदारी मी घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला बिलकुल बिंदास या बॅचला एनरोल करायचं आहे, बॅच परचेस करायची आहे आणि 11 जूनला आपण याच्या लाईव्ह लेक्चर पासून भेटणारच आहेत. पण सोबत पुढच्या काही दिवसामध्ये YouTube लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला या बॅचचे फाउंडेशन लेक्चर्स मिळून जातील. तो सगळा पार्ट बॅचच्या ॲपच्या इंटरफेसमध्ये तुम्हाला रिझनिंगच्या बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट ऍड केलेला असेल. तर ही बॅच आपण विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींना बँकिंगची तयारी, MBA CETची तयारी, टेट एक्झामची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.